जे आपल्या जीवनामध्ये इफेक्ट करू शकते त्या सगळ्याबद्दल आता आपण अर्ध्या एक तासात पूर्ण डिटेल घेऊ, है ना? हे क्लास झाल्यानंतर मी काही लिंक व्हिडिओच्या बनवून ठेवलेल्या आहेत, त्या मी शेअर करेन. तुम्ही आरामात सविस्तर एक एक टॉपिक वर डिटेलमध्ये मी जे बोललो आहे ना ते ऐकून घ्यायचं. सोबत सोबत त्याच्यामध्ये इमेजेस टाकल्या, त्याच्यामुळे मी जे बोलत आहे ते पार्ट व्हिज्युअलाइज करण्यासाठी खूप क्लिअर होऊन जाईल. तर साधासा विषय आहे की साधना काय आहे, साधना का करायची. ज्या गोष्टीला आपण प्राप्त करण्याची इच्छा ठेवतो, त्याच्यासाठी जे प्रयत्न करतो त्याला सरळ भाषेत साधना म्हटल्या जाते. निरंतर एका मार्गावर केला जाणारा प्रयास काहीतरी सिद्ध करण्यासाठी, त्या प्रयासाला आपण काय म्हणतो? साधना. शाळेत केला गेलेला अभ्यास ही सुद्धा साधना आहे. आत्मज्ञानासाठी केल्या जाणारी साधना आत्मसाधना म्हटल्या जाते. धर्मप्राप्तीसाठी धर्माची साधना, अभ्यासासाठी अभ्यासाची साधना, पैसा प्राप्त करायसाठी पैशाची साधना. जी गोष्ट प्राप्त करायची आहे ती गोष्ट म्हणजे त्याची विधी किंवा त्याची क्रिया म्हणजे साधना. तर आता आपण इथे जवळपास सर्वजण आहे, सगळ्यांनी आपली ऑरा चेक केलेली आहे. तर नेमकी ऑरा म्हणजे काय असते? ऑरा जे आहे ते आपलं ऊर्जा क्षेत्र, ज्याला आपण आपल्या मराठीमध्ये काय म्हणतो? आभामंडल. आपल्या शरीरामधून ऊर्जेचे स्पंदन, ऊर्जेचे तरंग आपल्या शरीरातून बाहेर निघत असते, त्याला ऊर्जा क्षेत्र म्हटलं जाते. ठीक आहे. त्या दिवशी कोण आलं होतं कडे? अंकिता ताईच आल्या होत्या. हा, त्यांचं ऑरा चेक करून दिली होती. ठीक आहे. तर बेसिक बेसिक काय असते ना की मिनिमम जो टायमिंग असते आपल्या आपल्या लाईफ मध्ये आपण जी एनर्जी घेऊन चालतो, नॉर्मल सायंटिफिक वेनं जर आपण चाललो तर ती जी एनर्जी आहे ना त्याला असं रेकॉर्ड केलं आहे की नॉर्मल माणसाची एनर्जी मॅक्सिमम 10 फुटापर्यंत आहे. मॅक्सिमम 10 फूट म्हणजे ज्या व्यक्तीची 10 फूट एनर्जी आहे ना त्याला खूप जास्त भरपूर स्ट्रॉंग मानल्या जाते. पण जसं आपण स्पिरिच्युअलिटी मध्ये उतरतो, त्या क्षेत्रात आपण प्रवेश करतो, मग तिथं गेल्याबरोबर लक्षात येते की रिअल मध्ये ही जी एनर्जी आहे काय, 10 फुटाची एनर्जी ही काहीच नाही आहे. ही सगळ्यात कमी एनर्जी आहे त्या आध्यात्मिक शक्तीच्या समोर, खूप कमी एनर्जी. अशा कंडिशन मध्ये जेव्हा आपण आपले मोठे मोठे गोल्स, आपलं व्हिज्युअलायझेशन आपण ठेवतो की मला काहीतरी अचीव्ह करायचं आहे, माझं खूप मोठं स्वप्न आहे, घर पाहिजे मला, गाडी पाहिजे मला, खूप मोठा पैसा पाहिजे, तर एक्झॅक्टली आपल्याला ते पाहा लागेल की त्या व्यक्तीमध्ये काय असं आहे ना की ते त्याच्यापाशी आहे, आपल्यापाशी नाहीये. आणि ते समजू शकते त्या औरातून. रिअल मध्ये जो व्यक्ती पैसा कमवून किंवा काहीतरी मेहनत करून जेव्हा घर घेते, गाडी घेते, शेती घेते, त्या व्यक्तीचे तुम्ही ऑरा चेक करा, तुम्हाला ब्रिलियंट ऑरा सापडत, मॅक्सिमम लेवलवर ऑरा सापडत. पण वडिलोपार्जित ज्याला शेती मिळते, है ना, त्याचं काही खरं नाही राहत त्याची ऑरा असन की नसन. आणि कारण की ते मिळालं आहे, पण त्याची ते लेवल, त्याची लायकी त्याची जर नसल तर ते सगळं वाया जाते किंवा त्या लेवलचं तो अचीव नाही करू शकत. तर 3 ते 4 फुटाची ऑरा जेव्हा आपण रिकॉग्नाइज करतो, तर 3-4 फुटाच्या ऑरा नंतर आपल्याला काय भेटून राहिलं? तर काहीच नाही. जे काही बिमारी आहे, पेन आहे, पीडा आहे, सगळं ते 3 ते 4 फुटाच्या आवारात आहे. जितकी कमी ऊर्जा तितकं जास्त पेन, जीवनातले त्रास, तुमची सफरिंग. आणि जितकं जास्त ऑरा तुमची वाढत जाईल, 20 फूट, 30 फूट, 40 फूट, 50 फूट, तितकी तितकी तुमची ऊर्जा शुद्ध होत जाते आणि तुमची ऑरा क्लीन होत जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक वेळा ऊर्जा शुद्धी झाल्यानंतर आपल्याला समजलं पाहिजे आता त्या शक्तीचा यूज कसा करायचा. आता इथे एक फोटो मी दिसत आहे, पहा.
एक्झाम्पल ऑफ ह्युमन ऑरा बद्दल दिला आहे. ते दोन व्यक्ती आहेत, दोघांचा फोटो दिलेला आहे. एका ह्याच्यामध्ये जी ऑरा आहे ती पूर्णपणे कशी आहे, डिस्टर्ब आहे. लेफ्ट हँड साईडची ऑरा पूर्णपणे डिस्टर्ब ऑरा आहे. ठीक आहे, जिथे बिफोर लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतरची जी ऑरा आहे, जिच्यावर आफ्टर लिहिलेलं आहे, ती पूर्णपणे ब्राईट ऑरा आहे. हे काय आहे, दोन्ही ऑरामध्ये पडलेला फरक. एक वीक ऑरा, एक ब्राईट ऑरा. जितकी वीक ऑरा राहील तितक्या प्रकारची निगेटिव्हिटी, दोष, तुमच्या जीवनात प्रॉब्लेम, अडथळे, संकल्प शक्तीची कमतरता, सतत सतत बिमार पडणे, या सगळ्या गोष्टी ह्या ऑरामध्ये येऊन जाते. है ना? तर आपल्याला हीच ऑरा समजून घ्यायची आहे एक्झॅक्टली काय असते. प्रत्येक देवाच्या माग जर आपण पाहिलाय तर काही ना काही फोटोची सर्कल केलेली आहे. प्रत्येक देवाच्या माग फोटोज, किंवा एखाद्या संतांच्या मागे आपण फोटोमध्ये तुम्ही पहा ते हिरवे निळे असते. तुम्ही पाहिलंय का, जे नवीन लोक आहे, तुम्ही आता जे आपण बोलून राहिलो, तुमचं ध्यान पडताय का या गोष्टीवर कधी? फोटोच्या माग, संतांच्या फोटोच्या माग तुम्ही कलरचा सर्कल पाहिले आहे का? हो हो दादा, येल्लो सर्कल, देवीच्या मागे रेड पाहिले. सर्कल. हो. हा, ठीक आहे. तर हे सर्कल काय सांगून राहिले, की प्रत्येक व्यक्तीची, त्या देवाची काहीतरी विशिष्ट ऊर्जा आहे. आणि ऑरा जेव्हा चेक केल्या गेली, 1988 मध्ये जेव्हा ऑरा चेक केल्या गेली, तेव्हा त्याचे कलर सहित त्यांचं व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी नोट डाऊन केल्या गेल्या. आता ही गोष्ट, आता हा जो आहे त्याची फोटो आहे ना, हे जास्तीत जास्त 20 ते 25 वर्षा पहिलेचे फोटो असतात. खूप झाले, नाही तर आताची सध्याची सुद्धा राहू शकते. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, हे रिअल इमेजेस आहे. ह्युमन ऑराचे रिअल इमेज, हे खरोखरचे माणसं आहे. है ना? ही जी लेडीजचा तुम्ही ऑरा पहा, हा ब्ल्यू, व्हायलेट ब्ल्यू, वरच्या बाजूनी पिवळा, बाहेर बाहेर हिरवा. त्याच्यानंतर हा एक आहे ज्याच्यामध्ये रेड आणि व्हायलेट कलरची एनर्जी खूप जास्त आहे. हे दोन कपल आहे, यांची ऑरा आहे ग्रीन आणि ब्ल्यू कलर. आता आपण या तिन्ही गोष्टीला समजून घेऊ. आता ही जी व्यक्ती आहे ना, ही फर्स्ट लेडीज, तिचा ब्ल्यू आणि येलो ऑरा खूप जास्त आहे. ते हिचं वरचे चक्र म्हणजे स्पिरिच्युअल चक्र प्लस हिचं कोणता चक्र म्हणून आपण, अं, मणिपूर चक्र, नाभी केंद्र, हे खूप मजबूत आहे. हे जे व्यक्ती आहे यांचे कुंडलिनी जागृत आहे असं म्हणू शकतो आपण. मूलाधार ते सहस्रारपर्यंत डायरेक्ट कनेक्शन दाखवत आहे, एकदम वरचं व्हायलेट लाईट आणि एकदम रेड लाईट. आणि हे जे दोघं जण आहे हे प्रेमात आहे सध्या. तर एकदम यांच्या जीवनात हार्ट, हिरव्या कलरची एनर्जी क्रिएट झाली आहे. हिरव्या कलरची एनर्जी ही तुमच्या हार्ट चक्र दाखवते, ही प्रेमाची भावना दाखवत आहे. प्लस ब्ल्यू कलरची पण एनर्जी जास्त आहे, त्याच्यामुळे यांचा स्पिरिच्युअलिटी का पीस मध्ये आहे, खूप शांततेत आहे. तर हे रिअल इमेजेस आहे. ते विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आजच्या कंडिशन मध्ये कॅमेऱ्याद्वारे हे फोटो घेऊन त्यांचे कलर चेक केल्या गेले, तर जुन्या काळातल्या लोकांना कसं समजलं की प्रत्येक व्यक्तीच्या मागे, संताच्या मागे, देवी देवतांच्या डोक्याच्या मागे आपण एक विशेष कलरचे चक्र आपण बनवले पाहिजे, त्यांच्या डोक्याच्या मागे आपण प्रकाश दाखवला पाहिजे. है ना? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपले जुने लोक, संत लोक किती दूरदृष्टीचे होते, किंवा त्यांच्याकडे किती दिव्य दृष्टी होती, की ते लोकांचे एनर्जी सर्कल पाहू शकत होते. बरोबर आहे. सेम लेवलची एनर्जी उघड्या डोळ्यांना, म्हणजे आता उघड्याच डोळ्यांना म्हणलं लागेल, हे मी पण चेक करतो. बरोबर आहे. पण ह्या कंडिशन मध्ये काय होते, की व्यक्तीकडे खूप वेळपर्यंत टक 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 पाहत राहा लागते ना, आणि त्याचे व्हायब्रेशन, त्याची फिलिंग्स चांगली येत नाही ना, म्हणून हे त्या प्रकारची एनर्जी चेक करणं हे प्रयोग करत नाही. त्याच्यापेक्षा सेफ वे आहे, पेंडुलमने एनर्जी चेक करा आणि सेम रिझल्ट त्याच्यातून मिळते. याच्यामध्ये खूप लेवलची एनर्जी आपली वेस्ट होते. त्यामुळे हे एनर्जी काही चेक करण्यात अर्थ बनत नाही. पण फोटो थोडासा पैसा खर्च करून स्वतःचे फोटोज बनवू शकता, की पहिले मी कसा आहो, साधना केल्यानंतर माझी एनर्जी कोण्या लेवलवर चेंज होते, एक्झॅक्टली फोटोमध्ये दिसून जाते. है ना? ती हे ज्यांची, जे लोक साधना करतात, ज्यांची दिव्य दृष्टी ओपन आहे,
ते लोक एक्झॅक्टली हे लोकांची आभा पाहू शकते. नॉर्मल लोक पण आभा जरी नाही पाहिली तरी पण त्यांना त्या लेवलची सेन्सेशन येणं स्टार्ट होऊन जाते का कोणता व्यक्ती पॉझिटिव्ह आहे कोणता व्यक्ती निगेटिव्ह आहे. ती ही झाली आपली ऑरा. ऑरामध्ये काय असते, ऑरामध्ये प्रत्येक प्रकारचं तुमचं जे निगेटिव्हिटी आहे त्याचे सगळेचे सगळे स्पंदन आहे, तुमच्या बिमारीचे स्पंदन आहे, तुमचे फायनान्शियल तुम्ही कोणत्या वेळेला पीडित आहे, प्रत्येक गोष्टीचे स्पंदन तुमच्या ऑरामध्ये सापडून जाते. तर ऑरा स्कॅनिंग करणे कशासाठी आवश्यक आहे, की जी गोष्ट आपल्याला सूक्ष्म स्तरावर माहीत होत नाही ती गोष्ट माहीत करण्याची पद्धती म्हणजे ऑरा स्कॅनिंग. कोणत्या कोणत्या पद्धतीनं केली जाते मी जे सांगितलं तुम्हाला, पेंडुलमद्वारे. पेंडुलमचा यूज करून आपण ऑरा स्कॅन करू शकतो. त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतर तुम्ही हे डिव्हाइस तर माझ्यापाशी आहे, जे आता नवीन लोक आहेत हे पाहू शकतात, हे आता सायंटिफिक डिव्हाइस आहे. हा लेकर अँटीना आहे. या लेकर अँटीनाद्वारे पण आपल्याला एनर्जी चेक केल्या जाते. हे सगळे सगळे डिव्हाइस वास्तू चेक करण्यासाठी, प्रत्येक प्रकारची एनर्जी चेक करण्यासाठी यूज केल्या जाते. तुमचे अन्न झालं, पाणी झालं, औषध आहे, तुमचं घर आहे, काही वस्तू असते स्पेसिफिक त्यांची एनर्जी काय आहे काय नाही आहे ते चेक करण्यासाठी सुद्धा आपण या वस्तूचा वापर करू शकतो. तर ऑरा आपल्याला समजला आहे की ऑरा काय आहे आणि ऑरा ऑरा कशी असते. आता आपला सगळ्यात मेन विषय, ऑरा बनते कशी. तर ऑराला डिस्टर्ब करणारे खूप सारे खूप सारी पद्धती आहे ज्या ज्या प्रकारामुळे तुमची ऑरा डिस्टर्ब होते. आपण बनते कशी याच्यापेक्षा आपण ऑरा डिस्टर्ब कशी होते ना याच्यावर विचार करू. ऑरा डिस्टर्ब कोण्या कारणाने होते. तुमची सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचे संचित कर्म, जे तुम्ही तुमच्या पास्ट मधून घेऊन आले ते तुमचे संचित कर्म. या संचित कर्मामुळे तुमची जी एनर्जी आहे, जे भोग आपल्याला भोगायचे आहे ते घेऊन आपण जन्माला येतो. त्याच्यानंतर संचित कर्माच्या नंतर काय आहे, तुम्ही ज्या घरात जन्माला आले त्या घराचा पितृदोष, कुळाचा दोष. ज्या आईच्या गर्भात तुम्ही होते त्या आईनं गर्भात असताना कोणत्या प्रकारचे विचार केले ते सगळं काही म्हणजे काय आहे, अं, त्याला सुद्धा आपण पितृदोषच म्हणू. है ना. आईने जे विचार केले ते गर्भामध्ये असताना तुम्ही आपण त्याला ग्रहण करतो. त्याच्यानंतर ज्या घरात आपण राहतो त्या घराचा वास्तुदोष. त्याच्यानंतर काय आहे, नकारात्मक ऊर्जेचा संपर्क. जर तुमची ऑरा कमजोर आहे आणि जर निगेटिव्हिटी तुमच्या सराउंडिंग मध्ये आहे तर ती एनर्जी आपल्याला हवी होते आणि आपली मूलभूत एनर्जी आपली बिघडते. आणि कधी कधी असं असतं की ऊर्जेचा त्रास होते. आपण एनर्जी मध्ये काम करत आहोत त्यात मला ते क्लिअरली लक्षात येते का एनर्जी तुमची रिलीज होऊन जाते. आपण लोकांसोबत काम करतो, खूप सारे लोक एनर्जी सकर असते. एनर्जी सकर म्हणजे स्वतः निगेटिव्हिटी मध्ये असते आणि आपल्यासारखे एक नॉर्मल पॉझिटिव्ह व्यक्ती पण छोटीशी ऊर्जा घेऊन चालून राहिला, तो व्यक्ती जसा त्याच्या टच मध्ये जाते सडन आपली ऊर्जा हे लोक आपल्याकडे ओढून घेते. कधी कधी आपली एनर्जी सूक्ष्म जगत मध्ये कनेक्ट होते तर आपली एनर्जी शरीरातून बाहेर जाणं सुरू होऊन जाते. ह्या अशा प्रत्येक प्रकारच्या ह्या कारणामुळे आपण काय होते, आपली ऊर्जा खतम होत जाते. तर संचित कर्मदोष म्हणजे काय आहे, कर्म याच्यामध्ये काय येत आहे, कर्मदोष मध्ये संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियामान कर्म. संचित कर्म म्हणजे कोणते कर्म, असे कर्म जे आपण पास्ट लाईफ मध्ये करून ठेवले आहे आणि त्याचं फळ आपण आता भोगत आहोत, जे फिक्स कर्म राहते. प्रारब्ध कर्म कोणते आहे, जे कर्म आपल्याला फळ देण्यासाठी तयार झाले आणि ते आज नाही मिळत, ते आजपासून 3 4 6 महिन्यामध्ये ते आपल्याला मिळणार असते. त्याची एनर्जी आतापासूनच ऍक्टिव्हेट होऊन जाते. आणि ऑरा स्कॅनिंग मध्ये किंवा एखाद्या संताकडे गेल्यानंतर किंवा एखादा व्यक्ती जो दिव्य दृष्टी ठेवते त्या व्यक्तीला हे एक्झॅक्टली समजते की याचे कोणते प्रारब्ध कर्म जागृत झाले आहे. आणि जर त्या व्यक्तीचं गायडन्स बरोबर आहे किंवा आपली लाईफ मध्ये आपल्याला जर असं वाटतं की आपण change झालं पाहिजे तर हे प्रारब्ध कर्म बदलवण्याची ताकद आपल्याला मिळून जाते. आणि तिसरं एक कर्म आहे त्याला आपण क्रियमान कर्म म्हणतो. क्रियमान कर्म म्हणजे कोणते, जे आपण करंट मध्ये करून राहिलो. मॅक्सिमम लोकांना असं वाटते का जे आपण करंट मध्ये करत आहोत, जे फिजिकल ऍक्टिव्हिटी करतात हे कर्म आहे, पण ऍक्च्युली हे कर्म नाही राहत. कर्म कोणते आहेत, जे आपण मनात करत असतो, है ना. म्हणजे एखाद्या व्यक्तीला
पाहून एखादी घटना घडत असताना आपण आपल्या मनामध्ये जे रिॲक्शन देतो, आपण आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी बोलत असतो, जे भावना, जे इमोशन्स आपण क्रिएट करतो, ते रिअल वाले कर्म असते, है ना. आणि हे कर्म सुद्धा बदलवणं आपल्या हातातच आहे. तर हा एक पहिला भाग आहे कर्मदोष, ज्याच्यामुळे आपण काय होते, अं, आपली वारा मूलभूतरित्या ऍक्टिव्ह होऊन जाते. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, ज्या घरात आपण जन्म घेतला त्या घराचा पितृदोष. ठीक आहे. हे बघा, इथे आपण आता आणखी एक औराची गोष्ट चालू होती आपलं. हा टॉपिक नंतर घेऊ. पितृदोष. पितृदोष म्हणजे कोणते कर्म? जे असे कर्म आहे जे आपल्या पूर्वजांनी केलेले आहे, पितृंनी केलेले आहे, पण त्यांचा परिणाम आपल्याला भोगावा लागते. ज्याच्यामध्ये आपले डीएनए आहे. तुमच्या पितृंनी कोणत्या प्रकारचे कर्म केले, कोणत्या प्रकारचं कोडिंग तुमच्यामध्ये करून ठेवलं, ते सगळीची सगळी कोडिंग डीएनए मध्ये अवेलेबल असते. आणि डीएनए मध्ये जे जे अवेलेबल आहे ते सगळं काही आपल्या बॉडीमधून रिप्रेझेंट होते. तुमची फिजिकल पर्सनॅलिटी, तुमचे विचार, तुमच्या शरीरात येणाऱ्या बिमाऱ्या, प्रत्येक घरामध्ये वंश परंपरा एखादा व्यवसाय चालला तुम्ही, त्याच्यामध्ये ते माहीर असणे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डीएनए मधून येते. आणि जर त्याच्यामध्ये काही पितृ लोक, काही तत्व यांची मृत्यू जर एकदम निगेटिव्ह वेने झाली, अशांत पद्धतीने झाली, तर त्यांचे जे सूक्ष्म तरंग अटकलेले असते ते मुक्तीची भावना ठेवते. आणि आपण आपल्या कर्मामध्ये, आपल्या संसारात इतक्या डीप मध्ये डुबून गेलो असतो की आपल्याला त्यांच्याकडे लक्ष नाही राहत. आणि हे तत्व हळूहळू हळूहळू आपल्यासोबत कनेक्ट होऊन मुक्तीचे विचार किंवा मुक्तीची भावना आपल्याकडून ठेवते, काहीतरी होप करते की आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. अशा कंडिशन मध्ये त्यांची जी निगेटिव्हिटी असते त्याला ऍज अ पितृदोष म्हणून आपण बोलू शकतो. कर्मदोष, पितृदोष. त्याच्यानंतर आलं, एक वेळा आपण जन्म घेतला, जन्म घेतल्यानंतर आपल्या सराउंडिंग मध्ये ज्या स्थितीमध्ये आपण जन्म घेतला, ती स्थिती, जे ग्रह नक्षत्रांची स्थिती होती, जो पॅटर्न सेट झाला, तो एक्झॅक्टली आपला ब्ल्यू प्रिंट आहे. आपण आपल्या जीवनामध्ये काय काय करणार आहोत त्याचा एक नकाशा आहे, त्याला आपण कुंडली म्हणतो. पण कुंडलीमध्ये असणारे ग्रह आणि एक्झॅक्टली आपण रिसीव्ह करणारी एनर्जी याच्यामध्ये फरक असते. तर तो एक ग्रह दोषाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना, प्रत्येक ग्रहासोबत आपण त्याला अं, त्या ग्रहासोबत आपण आपल्या जीवनाचं फ्रिक्वेन्सी मॅच करायला जातो, किंवा त्याचे लक्षण आपण जोडून घेतो. तेव्हा लक्षात येते की काही विशेष प्रकारची ऊर्जा, काही विशेष प्रकारचे तत्व आपल्या शरीरामध्ये मिसिंग आहे, आणि ते एक्झॅक्टली त्या ग्रहासोबत रिलेट करते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण त्या ग्रहांची ऊर्जा पूर्णपणे रिसीव्ह करणं सोडून दिलेली आहे. त्याच्याच सोबत, त्या ग्रहाच्या सोबत सोबतच काय आहे, आपले सप्तचक्र, सेम एनर्जी जी त्या ग्रहामध्ये आहे तीच एनर्जी कशामध्ये आहे, आपल्या चक्रांमध्ये आहे. तर खूप वेळा आपल्या शरीराचे चक्र आपल्या करंट कंडिशन नुसार काम करणं बंद करून टाकते. काही काही चक्र ऍक्टिव्ह असते आणि कोणते कोणते चक्र तुमचे बंद असते. तर ऑरा स्कॅनिंग मध्ये आपल्याला ते सगळं समजते, आणि ते चक्र बंद असणे हा सुद्धा एक दोषच आहे. तर संचित कर्मदोष, पितृदोष, ग्रहदोष. याच्यानंतर काय ते वास्तुदोष. एक वेळा आपला जन्म झाला, आपण डिसाईड केलं कोण्या घरात जन्म घ्यायचा आहे, कोण्या कुळामध्ये जन्म घ्यायचा आहे, त्या कुळाची कंडिशन कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला एक वेळा समजल्या, की त्याच्यानंतरचा टॉपिक काय आहे, आपली ओन एनर्जी ना. त्याच्यामध्ये आपण काय बघित आहोत, आपले ग्रह बघत आहोत. आपल्या शरीरावर सातही चक्र, आणि शरीराच्या बाहेर आणि आउटर लेअरवर सगळे चक्र एक एक स्पॉटवर एक एक प्रकारे एनर्जीचं काय करतात, ट्रान्समिशन करतात. त्याच लेवलवर आपले चक्र सुद्धा आपल्या शरीरामध्ये त्याच पद्धतीने ऍक्टिव्हेशन ठेवत आहे. जे आपण ऑरा चेक केली ती ह्याच प्रकारची ऑरा होती. काही व्यक्तीची ऑरा निळ्या कलरची होती, कोणाची ऑरा लाल कलरची होती, कोणाची ऑरा येलो कलरची होती.
याच्यावरून काय लक्षात आलं की कोणाचा मणिपूर चक्र ऍक्टिव्ह आहे, कोणाचा मूलाधार चक्र ऍक्टिव्ह आहे, कोणाचं सहस्त्रार चक्र ऍक्टिव्ह आहे, है ना? किर्लन फोटोग्राफीमध्ये एक्झॅक्ट दिसून येते, ऑरा स्कॅनिंग मध्ये एक्झॅक्ट दिसून येते की तुमचे कोणते चक्र, कोणते ग्रह ऍक्टिव्ह आहे, कोणते ग्रह इनऍक्टिव्ह आहे, कोणते ग्रह ओव्हर ऍक्टिव्ह आहे. त्याच्या अनुसार आपण आपल्या जीवनाला कसं बॅलन्स करायचं, कोणती साधना करायची, कोणत्या प्रकारचं मेडिटेशन करायचं, की जेणेकरून हे बॅलन्स मध्ये येईल आणि आपल्याला जे पाहिजे त्या फील्डमध्ये पर्टिक्युलर आपण काही गोष्टी ऍक्टिव्हेट करून ती एनर्जी रिसिव्ह करू शकतो. संचित कर्मदोष, पितृदोष, ग्रहदोष, याच्यानंतरचा टॉपिक येते की ज्या घरात आपण जन्म घेतला त्या घराची एनर्जी काय आहे, त्याला म्हणतात वास्तुदोष. समजून घ्या की तुम्ही खूप चांगले आहे, तुमचे पास्ट लाईफचे कर्म खूप चांगले होते, खूप चांगल्या कुळामध्ये जन्म घेतला, कुळ देवी देवता चांगले आहे, तुमचे पितृ खूप चांगले आहे, तुमची ग्रहस्थिती चांगली आहे, सगळं काही चांगलं आहे. पण योगायोगानं असं झालं की तुम्ही एखाद्या चुकीच्या घरात जन्म घेतला ना, आणि त्या घरामध्ये प्रॉपर वास्तुदोष आहे. तर काय होईल की जे तुमचं पोटेन्शियल आहे, जे तुम्ही अचीव्ह करू शकता, का जे तुमची प्रोग्रेस आहे, त्या प्रोग्रेसमध्ये अडथळा निर्माण होणं सुरू होतं. ईशान्येमध्ये टॉयलेट बाथरूम असणे, नैऋत्येमध्ये टॉयलेट बाथरूम असणे, किंवा नैऋत्य कोणा कटलेला असणे, है ना? काल एक व्यक्ती आले, त्यांच्या सोबत बोलणं झालं, त्यांच्या 4 बायका झाल्या, चारच्या चारही मेल्या. ते मला म्हणे काय असं कसं झालं मला सांगा. तुमचे 4 बायका, आता हे कसं मी सांगणार आहे, कसं झालं. पण एक्झॅक्टली कुंडली पाहता त्याचे योगाचा संन्यास योग होता, ते जबरदस्तीनं लग्न करून राहिले. पण त्याचं म्हणा ठीक आहे, लग्न करून राहिलं हा विषय सोडून द्या, पण मरते कोण हे नाही व्हायला पाहिजे. मग तेव्हा त्यांच्यासोबत जेव्हा बोलचाल झाली तर माहित पडलं त्यांच्या घरातला साऊथ ईस्ट कॉर्नर पूर्णपणे डॅमेज होता. आणि साऊथ ईस्ट जिथं डॅमेज होते तिथं लेडीजला खूप प्रकारचे चित्र विचित्र बिमाऱ्या सुरू होऊन जाते, त्याचं काही कोणी निदानच लावू शकत नाही हे काय होऊन राहिलं त्या बाईच्या जीवनात. आणि असं घरात कोणतीही बाई जाईल तिला तोच प्रॉब्लेम येईल, कारण की मूळ जे एनर्जी असते, जी फिमेनिन एनर्जी आहे, ते काहीतरी डिस्टर्ब झाली. कधी कधी असा वास्तुदोष असते. नॉर्थ मध्ये टॉयलेट बाथरूम येऊन जाणे, फायनान्शियल प्रॉब्लेम स्टार्ट होऊन जाते. साऊथ मध्ये अग्नी चालली जाते, खूप जास्त हायपर होऊन जाते लोक. तर कधी कधी फोर्थ जो टॉपिक आहे ना, तो आपला वास्तूमध्ये मोडते, की तुमचं पोटेन्शियल असताना सुद्धा ते घर तुम्हाला प्रोग्रेस करण्यात आडवी येते. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे निगेटिव्ह एनर्जी. आता खूप वेळा असं असते ना की आपल्या शरीराच्या बाहेर, त्या तुम्ही फोटोमध्ये पाहाल की एक्झॅक्टली व्यक्तीची ऑरा असते. खूप वेळा मला तर दुरूनच दिसून जाते का लोकांचे पूर्णचे पूर्ण आभामंडल असं काळा 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 असते. आणि तुम्हाला पण कधी कधी लक्षात येत असं की खूप वेळा आपण खूप लोकांचे चेहरे पाहतो, त्याच्यानंतर आठवण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला चेहरेच आठवत नाही. माहित नाही, पाहिलं तर आहे त्या माणसाला, नाव तर ऐकलंय, भेटलं होतं, पण चेहरा आठवत नाही. आणि आठवण्याचा प्रयत्न केला तर अंधारच आठवते. हे एक्झॅक्टली काळी ऑरा असते. निगेटिव्ह ऑरा काऊन झाली, आपल्या शरीरामध्ये जी आकर्षण शक्ती आहे, जे आपण ज्याला मॅग्नेटिक एनर्जी असते, ती ही आहे की जसं तुम्ही आहात, जसं तुम्ही विचार करता, जसं ज्या क्षेत्रात तुम्ही राहता, ज्या तरंगात तुम्ही जगता, तीच एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट करते. जर मूलभूत मध्ये तुम्ही निगेटिव्ह एनर्जी मध्ये जगणारे लोक आहे, तुमच्यात मध्ये कोणत्याच दैवीय शक्तीचा प्रभाव नाहीये, तुम्ही पॉझिटिव्हिटीचा अंश नाहीये, तर अचानक तुम्हाला लक्षात येईल की त्या व्यक्तीच्या जीवनात बंधन, बाधा, बाहेरचे जे आपण हवा म्हणतो, हे सगळ्या गोष्टी त्याच्यावर अटॅक करणं सुरू करून देते, कारण की ऑरा कमजोर आहे. आणि अशी जर ब्लॅक ऑरा असली, कमजोर ऑरा असली, तर त्याच्या शरीरात स्पष्टरित्या निगेटिव्ह एनर्जीचा प्रवेश होऊन जाते. खूप वेळा आणखी काही टॉपिक आहे ज्याच्यामध्ये मुंजदोष, गर्भपात, हा पण एक टॉपिक आहे ज्याला मी पितृदोष मध्ये मोडलेला आहे. काय असते, लहानच असताना खूप सारे बाळांचा जीव निघून जाते आणि ते खूप टाइम पर्यंत अटकलेले असते, असे जीव सुद्धा माणसासोबत connect होते. आजच्या कंडिशन मध्ये खूप सारे असे लोक आहे, म्हणजे खूप सारे लोक म्हणजे मुलं मुली आता ते नवीन लाईफ नुसार अफेअर करून राहिले, फिजिकल होऊन राहिले, प्रेग्नेंट होऊन राहिल्या लेडीज, है ना, लहान लहान पोरी प्रेग्नेंट होऊन राहिल्या.
आपल्या मनानुसार अबॉर्शन चालू आहे, लग्न झाल्यानंतर प्रेग्नेंट होते, त्यांना त्यांची लाईफ एन्जॉय करायची असते, अबॉर्शन करून राहिले. जर हे अबॉर्शन 5व्या 6व्या महिन्यापर्यंत जर गेलं, तर ते बाळ नक्कीच जीव हत्यामध्ये मोडल्या जाते, आणि ते ते दोष भोगणं हे अनिवार्य आहे, म्हणजे आहे. हे होणंच आहे, 100% होणं आहे. जसे तुम्ही कर्म करा तेच कर्म तुमच्याकडे पलटून वापस येते. तुम्ही आज एन्जॉय करासाठी जर कोणा जीवाला मारत आहे, तुम्ही अंडे मटन नॉनव्हेज हे सगळा विषय त्याच्या जीवनात चालते, काय होऊन राहिलं की आपल्याद्वारे नकळत जीव हत्या होण्याच्या आपण काय होणार त्याच्यामध्ये भागीदार बनत आहोत. तर आपोआपच कर्म पलटून आपल्या अंगावर येणारच आहे. त्याच्यानंतर काय आहे, ऊर्जेचा ऱ्हास. ऊर्जेचा ऱ्हास म्हणजे काही लोक एनर्जी वॅम्पायर असते. मी तुम्हाला मग बोललो की ते स्वतः एनर्जी मध्ये खूप लॉस मध्ये असते, आणि आपली एनर्जी त्यांच्या बॉडीमध्ये त्यांच्या लेवल लोकांच्या संपर्कात गेल्याबरोबर लॉस होणं सुरू होऊन जाते. त्याला ऊर्जेचा ऱ्हास म्हणतो. ह्या प्रकारचा ऊर्जेचा ऱ्हास, ज्याला आपण नजर दोष लागणे, हा जो प्रकार म्हणतो ना, तो हा आहे. प्रत्येक व्यक्तीची आपली आपली ऑरा असते, आणि ही जी आहे जिथे सर्कल केलेला आहे, हा काय फुल ऑफ निगेटिव्ह एनर्जी मध्ये आहे. आणि याच्या शरीरातून इमिट होणाऱ्या ज्या एनर्जी आहेत त्या सुद्धा कोणत्या प्रकारच्या एकदम निगेटिव्ह एनर्जी. आणि एक व्यक्ती जो सर्वसामान्य व्यक्ती आहे, जसा त्या व्यक्तीच्या टच मध्ये गेला, त्याची पूर्ण एनर्जी ह्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये रिसीव्ह होणं स्टार्ट होऊन जाते. आणि तो व्यक्ती सुद्धा काही टाइम मध्ये निगेटिव्ह फील करणं सुरू करते. त्याला नजर लागणे म्हणतो. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एनर्जीचा निगेटिव्ह वेनं ट्रान्समिशन होते, त्याला नजर दोष लागणे. नजर दोष झाल्यानंतर काय आहे, अचानक सडन तब्येतीमध्ये फरक पडणे, तुमच्या अं, घरात, तुमच्या गाडीमध्ये, तुमच्या व्यवहारात अचानक लॉस सुरू होऊन जाणे, सगळं काही निगेटिव्ह होणे, हे काही कुदृष्टीचे प्रकार आहे. काही जे मी म्हटलं बाधा बंधन निगेटिव्हिटी, त्याच्यामध्ये काही प्रकार असे आहे की खूप वेळा निगेटिव्हिटी आपल्याला अटॅक करते, तेव्हा काही फिजिकल असे गोष्टी होते आपल्या लाईफमध्ये. भास होणे, त्या व्यक्तीला सतत डिप्रेस फील होणे, है ना, अंधाराची भीती वाटणे, है ना. जसं इथे हात दिसून राहिला, त्याला एक फील होत राहणे का काहीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला आहे, कोणीतरी आपल्याला टच करत आहे, का कोणीतरी आपल्याला पकडून घेईल, हे सतत त्याच्या मनामध्ये भास राहणे. त्याच्यानंतर हे एक लहान मुलांचा फोटो दिसून राहिला जे खेळत आहे, हे रियालिटी आहे, है ना. हे खूप लोकांना समजत नाही. ही रियालिटी अशी आहे की लहान लहान लेकरं काही काही बावल्यांसोबत रिअल मध्ये खेळत असताना तुम्ही पाहाल का थर्ड साइडना बोलत असते. असं वाटते की त्यांच्यासोबत आणखी 3 4 जण बसलेले आहेत, ते त्यांच्यासोबत पण बोलते, रिअल मध्ये पण बोलते. आणि आई बाबा इतके आनंदित होते त्यांचा ते खेळ पाहून, तर त्यांना असं वाटते का खरोखर बाळ म्हणजे खूप इमॅजिनेटिव्ह आहे, खूप त्याला क्रिएटिव्ह आहे. अरे तो क्रिएटिव्ह आहे नाही आहे नंतरची गोष्ट आहे, पण खूप वेळा सूक्ष्मजीव त्याच्या टच मध्ये असते, हे रिअल असते. बाधेमध्ये आणखी अशा प्रकारचे, रात्री झोपताना तुम्हाला खूप प्रकारे त्रास होणे, बांधल्यासारखं वाटणे, खूप वेळा असे खूप लोकांचे कंप्लेंट असते की जेव्हा ते झोपल्यानंतर त्यांना असं वाटते का ते बेडवर स्टक झाले. त्यांना अशा प्रकारची फिलिंग येते की ते त्यांना कोणीतरी बांधून ठेवलं, अटकवून टाकलं. ते उठण्याचा प्रयत्न करते पण उठत नाही. हे सगळे जे काही लक्षण आहे ना, छोटे मोठे, हे सगळे त्या निगेटिव्हिटीचेच लक्षण आहे. काही ऍडव्हान्स लेवलची निगेटिव्हिटी असते ना, जे पब्लिकली बोलल्या पण नाही जात समजा, है ना. रात्रभर तुमच्या डोक्यामध्ये विचार चालत राहणे, स्वप्न पडत राहणे, तुम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टीची थिंकिंग करत राहणे, हे सुद्धा तुम्ही निगेटिव्ह मध्ये डिस्टर्ब आहे याचे लक्षण आहे.
सतत कचरा, तुमच्या डोक्यामध्ये कचरा फिरत राहिली, रात्रभर काही ना काही सुरू असते, हा सुद्धा एनर्जी मध्ये तुम्ही वीक असल्याचा प्रकार आहे. आपल्या बॉडीमध्ये एखाद्या पर्टिक्युलर स्पॉटवर जेव्हा एनर्जी निगेटिव्ह होऊन जाते किंवा लो होऊन जाते, एक्झॅक्टली त्या बॉडी पार्टमध्ये पेन फील होणे. ठीक आहे. आता जसं मी काही जणांची एनर्जी चेक करतो, एक्झॅक्ट सांगतो की तुमचा चंद्र खराब आहे तर तुम्हाला मान आणि खांदा ह्या भागात तुम्हाला पेन होणं सुरू होईल, तुमच्या डोक्यामध्ये दुखणं सुरू होईल. हे कशावरून सांगितलं जाते? एक्झॅक्टली त्या फील्डमध्ये तुमची एनर्जी लो आहे, आणि ती एनर्जी लो आहे तर ह्या प्रकारचं तुम्हाला फिलिंग येणंच आहे, क्रॅम्प उठणंच आहे. पाठीत दुखणे, कंबर दुखणे हे एनर्जीचे स्पॉट आहे. एनर्जी जर कमजोर आहे तर तुम्हाला तिथे ती त्या प्रकारचं वे फील होत राहील. कॅल्क्युलेशन करत राहणे, सतत तुम्ही विचार करून राहिले, हा सुद्धा एनर्जी लॉसचाच प्रकार आहे. जिथं माणसाचं मन कोणत्याच पद्धतीनं शांत नाही राहत. तर हे जे आहे, जितके मी आता प्रकार बोललो, संचित कर्म, तुमचे पास्ट लाईफचे कर्म, या जन्माचे कर्म, तुम्ही ज्या घरात जन्म घेतला त्या घरातला पितृदोष, कुळ देवी देवतांचा दोष, तुम्ही ज्या आईच्या गर्भात होते त्या गर्भात असताना आईनं जो विचार केला तो दोष, त्याच्यानंतर जसं आता इथे आपण या इमेज मध्ये पाहू, है ना? हे इमेज आहे समोर अर्जुन आणि त्याच्या पत्नीची. अर्जुन आपल्या पत्नीला कुरुक्षेत्र नाही, युद्ध रणनीतीची एक्सप्लेनेशन करत असताना एक टॉपिक सांगत असते ज्याला चक्रव्यूह म्हटलं जाते. आणि चक्रव्यूह मध्ये कसा प्रवेश करायचा त्या गोष्ट त्याची पत्नी तर पद्धतशीरपणे ऐकते. पण जेव्हा तो एक्झॅक्टली सांगत असते का बाहेर कसं निघायचं, तेव्हा ती झोपून जाते. आणि बाळाची चेतना आईच्या चेतनेसोबत कनेक्ट असल्या कारणानं तिचा बाळ चक्रव्यूहमध्ये उतराचं कसं शिकून घेते, निघाचं कसं विसरून जाते. याला गर्भसंस्कार म्हटलं जाते. तुम्ही प्रेग्नेंट आहे आणि तुम्ही पॉझिटिव्हली राहून राहिले, खूप पॉझिटिव्ह वे मध्ये तुम्ही अं, स्वतःची एनर्जी मेंटेन करत आहे, तर त्याचे संस्कार तुमच्या बाळावर त्याच वेळेनं पडते. गर्भात आहे आणि तुम्ही निगेटिव्ह वेचा वागणूक करून राहिले, चुकीचं खाणं, बिअर, सिगरेट, निगेटिव्ह इमोशन्स, याचे सगळे परिणाम तुमच्या मुलावर त्याच वेळेला होईल. तुम्ही कन्फ्युज माइंड मध्ये आहे, तुम्ही सतत विचार करत राहिला, तुम्हाला सुचत नाही, ते परिणाम सुद्धा तुमच्या मुलांवर होण्याच आहे, है ना? तुम्ही काय खाता, काय पिता, कशा प्रकारे वागता, हे सगळे जे गोष्टी आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींचे इम्पॅक्ट तुमच्या बाळावर होऊन राहिले. तर ह्या सुद्धा दोषच आहे. जे जितक्या लेवलची निगेटिव्हिटी राहील तितक्या लेवलचा दोष तुमच्या बॉडीमध्ये उतरणार आहे. त्याच्यानंतर वास्तू बघितली आपण, वास्तूचे दोष झाले. त्याच्यानंतर निगेटिव्हिटी पाहिली, निगेटिव्हिटीचे दोष झाले. तुमचे कर्म पाहिले, ज्या प्रकारचे तुम्ही कर्म कराल तोच कर्म तुमच्यापाशी फिरून वापस तुमच्या जवळ येतील, है ना? हेच पास्ट लाईफ कर्म आहे. तर तुम्ही अगोदर काहीतरी करून ठेवलाय आणि एक्झॅक्टली आता त्याचे तुम्हाला फळ मिळून राहिले. गॅप खूप मोठी असल्या कारणानं लक्षात नाही येऊन राहिलं की हे रिअल मध्ये काय आहे. मी तर काहीच केलं नाही आता आणि मला हे काऊन मिळून राहिलं, हे आता आपल्याला असं वाटते. पण ऍक्च्युअल जर पाहायला गेले तर ते कर्म आपण खूप अगोदरच करून ठेवलेले असते. आता सेकंड ऑप्शन असा आहे की ऊर्जा जशी आहे तशाच प्रकारची तुम्हाला रिॲक्शन मिळते. जे मी म्हणत आहे ना की तुम्ही ऊर्जा बदला, तुमच्या घटना बदलते. याच्यामध्ये दिसून येते की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे एनर्जी ट्रान्समिट करून राहिला, दुसरा व्यक्ती रेजिस्ट करत आहे. एका याच्यात एक बाळ आणि आई एकमेकांकडे एनर्जी ट्रान्समिशन करत आहे, लव्हिंग एनर्जी ट्रान्समिशन होत आहे, कोणत्याच प्रकारचं रेजिस्ट नाहीये. दुसऱ्या एक ह्या इमेज मध्ये पाहा तुम्ही, तर बॉस आपल्या क्लायंटवर किंवा आपल्या सर्वंटवर खूप जास्त शाउट करत आहे, रागवत आहे, तर त्याची एनर्जी डिप्लीट होत आहे.
खाली एक कपल आहे, दोघे जण एकामेकाकडे पॉझिटिव्ह एनर्जी शेअर करत आहेत. इकडे एक टीचर आपल्या स्टुडंटला शाउट करत आहे, त्याला बोलत आहे, तो सुद्धा डिप्रेस फील करत आहे. इकडे एक प्रकारचं फिजिकल किंवा सेक्शुअल एनर्जी ट्रान्समिशन होत आहे, लव्हिंग एनर्जी ट्रान्समिट होत आहे, असं म्हणू. ह्या सगळ्या प्रकार एनर्जी ते आहे ज्या तुम्हाला पाहिजे असं तुम्हाला वाटते, तर तुम्हाला एक्झॅक्टली तीच एनर्जी काय करायला लागणार आहे, सराउंडिंग मध्ये स्प्रेड करणे आवश्यक आहे. तर आता आपण त्या टॉपिकवर येऊ की एनर्जी कशी बिघडते हे समजलं. आता एनर्जी ठीक कशी करायला लागते, है ना. तर एनर्जी ठीक करण्याचे खूप सारे प्रकार आहेत. ज्याला आपण बेसिक आपण सुरू केला ऑरा पासून, तर ऑरा म्हणजे काय हे लक्षात आलं. ऑरा ठीक कशी होते हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. एनर्जी ठीक करण्याचे खूप सारे प्रकार आहेत, है ना. प्राण चिकित्सा. प्राणिक चिकित्सा म्हणजे आपण हायर बिंग हायर एनर्जीला आपल्या बॉडीमध्ये रिसिव्ह करतो आणि स्वतःला अलाव करतो की त्याची काय झाली पाहिजे, तुमच्या बॉडीमध्ये ट्रीटमेंट झाली पाहिजे. त्याला प्राण चिकित्सा म्हटलं जाते. सेकंड काय आहे, क्रिस्टल हिलिंग. क्रिस्टल हिलिंग मध्ये काय होते की एनर्जाइज चार्ज क्रिस्टल, चार्ज स्टोन आपल्या बॉडीच्या संपर्कात आणून त्या क्रिस्टल्सची एनर्जी आपण रिसिव्ह करतो आणि स्वतःच्या बॉडीमध्ये चेंजेस घेऊन येतो. त्याच्यानंतर रेकी. रेकी म्हणजे एक व्यक्ती डिवाइन एनर्जी सोबत कनेक्ट होऊन ती ब्लेसिंग तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाते. ती एनर्जी आपण रिसिव्ह करतो आणि आपली ऑरा ठीक होते. आपल्या ऑरामधून निगेटिव्ह एनर्जी रिलीज होते आणि आपण एक पॉझिटिव्ह फिलिंग येणं सुरू होऊन जाते, आपल्यामध्ये चेंजेस येणं स्टार्ट होते. त्याच्यानंतर अरोमा थेरपी असते. अरोमा एक पर्टिक्युलर वनस्पती, फुलं किंवा काही केमिकलचं असं एक कॉम्बिनेशन असते ज्याच्यामध्ये हाय एनर्जीची फ्रिक्वेन्सी असते. सडन तो चेंज करण्याची ताकद असते. तर त्या एनर्जी, त्या अरोमाचा स्मेल घेतल्याबरोबरच सडन आपली वारा ब्राईट होऊन जाते, चेंज होऊन जाते. ही सुद्धा एक प्रकारची थेरपी आहे. त्याच्यानंतर साऊंड हिलिंग, ज्याच्यामध्ये अलग अलग प्रकारचे वाद्य, बॉल्स, ड्रम्स आपल्या आजूबाजूला वाजवल्या जाते. त्या व्हायब्रेशनमुळे आपली ऑरा क्लीन होऊन जाते. त्याच्यानंतर नेचरोपॅथी, ज्याला आपण नैसर्गिक चिकित्सा म्हणतो, है ना. पंचकर्म याच्यामध्ये आलं. पूर्णपणे शरीराची शुद्धी करणे, हे सगळे प्रकार ऑरा क्लिन्झिंगचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर काय आहे, जर आपण नित्यपूजा करणे, डेली जर तुम्ही रिच्युअल करताय, डेली तुम्ही पॉझिटिव्ह क्रिएशन करत आहे तुमच्या घरामध्ये, जप करत आहे, नामस्मरण करताय, मंत्र जप करताय, पूजा करताय, घंटी वाजवताय, धूप दीप करत आहे, तर ही नित्यपूजा सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही ना काही पॉझिटिव्हिटी घेऊन येते. हवन करणे, है ना. हवन केल्यामुळे सुद्धा डिवाइन एनर्जी आपल्या घरात इन्स्टंटली ऍक्टिव्ह होते, कारण की अग्नीचं तत्व आहे. अग्नितत्व इन्स्टंटली एनर्जीला रिलीज करते आणि पॉझिटिव्हिटीला क्रिएट करून टाकते किंवा पॉझिटिव्हिटीला आपल्याकडे अट्रॅक्ट करते. त्याच्यानंतर विशेष पूजा, ज्या सणाच्या दिवशी आपण ज्या करतो त्या विशेष पूजा असते. त्याच्यानंतर अभिषेक करणे. नित्य अभिषेक हा सुद्धा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करतो. वास्तूची एनर्जी ठीक करण्यासाठी आपण वास्तू शांती पूजा करतो. पितृंना ठीक पॉझिटिव्ह एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा निगेटिव्हिटीतून बाहेर काढण्यासाठी पितृशांतीची पूजा करतो.
आवाज उठतो आहे. हॅलो, आता झालं का बरोबर सगळं? हो, येतं आता आवाज. येत आहे ना? अच्छा, ठीक आहे. त्याच्यानंतर नवग्रह शांती पूजा करणे हा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या नवग्रहांच्या एनर्जीला क्लीन करतो. दान करणे हा एक भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण आपली एनर्जी क्लीन करून टाकतो. ठीक आहे. हे सगळे प्रकार ऑरा क्लिनिंगचे आहे. त्याच्यानंतर योगासन करणे, त्याच्यानंतर पौष्टिक आहार खाणे, याच्याद्वारे पण तुम्ही तुमची एनर्जी क्लीन करू शकता. त्याच्यानंतर प्राणायाम करणे, प्राणायाम हा सुद्धा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपण आपली एनर्जीला क्लीन करतो. आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करून सुद्धा आपण आपल्या ऑराला, आपल्या एनर्जीला क्लीन करू शकतो. तीव्र व्यायाम करणे हा सुद्धा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपण सडन आपल्या एनर्जीला बूस्ट करतो. पंचकर्म चिकित्सा ही सुद्धा पद्धत आहे, ज्याच्यामध्ये आपण आपली ऑरा क्लीन करतो. त्याच्यानंतर आपण आणखी काय करू शकतो? पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंगद्वारे आपण आपली एनर्जीला, आपल्या मॅनिफेस्टेशनला स्ट्रॉंग करू शकतो. चांगल्या लोकांची संगत करणे, एन्जॉय करणे, पार्कमध्ये जाणे, फिरणे, एकदम हॅप्पी लाईफ जीवन जगणे हा सुद्धा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपण आपली ऑरा एनहान्स करतो. डेली शेड्यूल रेडी करणे, डेली प्लॅन बनवणे आणि त्या प्लॅनिंग नुसार तो आपल्या जीवनाला आपण जगणे हा सुद्धा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या जीवनाला काय करतो? चांगलं करतो. त्याच्यानंतर इथे नामस्मरण. नित्य काम करून राहिले आणि मनातल्या मनात नामस्मरण करताय, ऑफिसमध्ये वर्क करताय, नामस्मरण करताय, मुलं काही घरातले कामं करताय, अभ्यास करताय, त्यावेळेस नामस्मरण करत आहोत. हा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपण आपली एनर्जीला काय करतो? क्लीन करून टाकतो. आता विषय आहे की मी कोणत्या प्रकारे एनर्जी क्लिनिंगचा यूज करत आहोत. तर माझा सगळ्यात बेस्ट वे आहे, सगळ्यात चांगला प्रकार मला असा वाटते की हे जितके काही फोटो आपण आता बघितले, जितके काही विषयावर आपण बोललो, हे सगळेचे सगळे विषय दुसऱ्यावर डिपेंड आहे. याच्यामध्ये थर्ड पार्टी जोपर्यंत अवेलेबल होत नाही, जोपर्यंत ते आपल्याला शेड्यूल देत, टायमिंग देत नाही, तुम्ही त्यांच्याशी अपॉइंटमेंट घेत नाही, तुम्ही त्यांनी थेरपी यूज करत नाही, तोपर्यंत तुमच्यासोबत काहीही चेंज होणे राहिलं नाही. व्यायाम करणे, जिम करणे, पार्कमध्ये जाणे, पॉझिटिव्ह थिंकिंग करणे हे सुद्धा चांगलं आहे, पण कधी कधी असंही असते की तुम्हाला ती गोष्ट स्वतः करू शकत नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये पण कोणाची ना कोणाची गरज पडते. म्हणजे ही सगळ्याच्या सगळ्या विधी दुसऱ्यावर अवलंबून आहे. आणि जर आपल्याला स्वतःला चेंज करायचं तर काहीतरी असं आपल्यापाशी असलं पाहिजे, जे आपण एनी टाइम यूज करू शकलो. एक वेळा शिकले, दोन वेळा शिकले, त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला ती गोष्ट समजली पाहिजे की एक्झॅक्टली मी माझं जीवन कशा प्रकारे चेंज करू शकतो. तर यामध्ये मंत्र साधना करणे हा एकमेव असा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपण दैवीय शक्तीच्या आधारानं आपली ऊर्जा चेंज करू शकतो, स्वतःला आणि आपल्या एनर्जीला, आपल्या ऑराला आपण बूस्ट करू शकतो. तर माझी साधना देण्याची, माझं शिकवण्याची पद्धत एकच आहे की मंत्र साधनेद्वारे. आणि मंत्र साधनेमध्ये सुद्धा मंत्र मेडिटेशन, ज्याच्यामध्ये आपण मंत्र जप कमी करतो आणि मंत्राला डीप मध्ये ऐकणं सुरू करतो. आणि जसं जसं आपण आपल्या त्या मंत्राला ऐकणं सुरू करतो, आपलं सबकॉन्शियसली, आपली एनर्जी, आपलं माइंड त्याला एक्सेप्ट करणं सुरू करते आणि त्याच्यानुसार आपल्या जीवनामध्ये चेंजेस येणं स्टार्ट होऊन जाते. त्याची प्रोसेस कशी असते? समजा एक नॉर्मल आपण विचार केला की एनर्जी डिस्टर्ब कशी होऊन राहिली. समजून घ्या की तुमच्या जीवनात एखादी घटना घडली, तुम्ही रस्त्याने जात आहे आणि तुमच्यासोबत एखादा ऍक्सिडेंट होत आहे, इन्सिडेंट होत आहे, काहीतरी घटना घडली. ती घटना तुमच्या माइंड मध्ये जाऊन काय करत आहे? त्या घटनेचा तुमच्या मस्तिष्कावर एक परिणाम झाला. त्या परिणाम मध्ये आपण काय करतो? काऊन, कशासाठी, कशामुळे, खूप प्रकारचे विचार करणं सुरू करून देतो.
एक घटना घडली, त्या घटनेचा इम्पॅक्ट आपल्या माइंडवर होते आणि आपलं माइंड काय करते, थॉट क्रिएट करणं स्टार्ट करून देते. आता जितक्या प्रकारची थॉट क्रिएट होईल, तितक्या प्रकारचं काय सुरू होऊन जाईल तुमच्या माइंडमध्ये, एनर्जी क्रिएट करणं स्टार्ट होऊन जाते. आणि जितक्या प्रकारची एनर्जी क्रिएट होईल, तुम्ही काय करा, ती एनर्जी आपण दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करू. तीच एनर्जी पुन्हा पलटून आपल्यावरच वापस येते. पुन्हा ही प्रोसेस स्टार्ट आहे. ते एक्झॅक्टली आपल्याला जर आपलं जीवन बदलायचं आहे तर आपण काय केलं पाहिजे, दुसऱ्याला बदलवलं पाहिजे, एनर्जी ट्रान्समिशन थांबवली पाहिजे, स्वतः विचार करणं बंद करून दिले पाहिजे, की ज्या घडणाऱ्या घटना आहे त्या घटना तुम्ही थांबवू शकले पाहिजे. असं नेमकं काय केलं पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या चक्राला थांबवू शकता. ज्या घटना घडायच्या आहे त्यात संचिताचा भाग आहे, त्या थांबणार नाहीये. तुमच्या मस्तिष्कवर त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे, हा सुद्धा एक भाग आहे. तर खूपच एक स्ट्रॉंग माइंडेड वर व्यक्ती राहू शकते, ज्याचा जीव, त्याच्या माइंडवर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा प्रभाव पडत नाही. तो एखादाच व्यक्ती असते. प्रत्येक व्यक्तीला शक्य नाहीये ह्या प्रकारचं माइंडची स्टॅबिलिटी क्रिएट करणं, म्हणजे हे सुद्धा आपल्या हातात नाहीये. हा, एक काय थॉट क्रिएट करणे हे आपल्या हातात आहे. पण मी पॉझिटिव्ह थॉट क्रिएट करणे, पॉझिटिव्ह वे न वागणे, पॉझिटिव्ह वे न बोलणे. पण ज्या वेळेस निगेटिव्ह इम्पॅक्ट पडते, ज्यावेळेस रिअल मध्ये घटना घडते ना, त्यावेळेस सगळी पॉझिटिव्हिटी शून्य होऊन जाते आणि माणूस खरोखर मध्ये निगेटिव्ह विचार करते. आता निगेटिव्हिटी काय करून राहिली, निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये क्रिएशन करत आहे एनर्जीचं. ती एनर्जी आपण ज्या व्यक्तीच्या टच मध्ये जाऊ, आप, जर आपण निगेटिव्ह विचार केले तर निगेटिव्ह एनर्जी क्रिएट झाली. आणि निगेटिव्ह एनर्जी दुसऱ्या व्यक्तीमध्ये पण निगेटिव्ह भावना स्पंदित करत आहे. तर एक्झॅक्टली समोरचा व्यक्ती सुद्धा त्याच एनर्जीच्या नुसार तुमच्यासोबत रिॲक्ट करत आहे. आणि मग आपण म्हणतो का माझ्यासोबत लोक काऊन भांडते, कारण की एक्झॅक्टली भांडणाची ऊर्जा आपणच क्रिएट करून ठेवली असते. कधी कधी भीतीच्या पोटी, कधी कधी जुन्या अनुभवावरून, आज भांडण होईल काय, आज भांडण होईल काय, आज काही म्हणून काय, आज कोणी काही करण काय, लेना देना काहीच नाही, होणार काहीच नाही, पण आपण सुरुवातच करून टाकली आपल्या मनातून का भांडण होईल काय, भांडण होईल काय, भांडण होईल काय, आणि एक्झॅक्टली आपल्यासोबत भांडण होते. मग थोड्या वेळानंतर त्या भांडणाचा प्रभाव आपल्याला पुन्हा पडते, पुन्हा आपण विचार करतो, पुन्हा एनर्जी क्रिएट करतो, पुन्हा भांडण करतो, रोज काही ना काही आपल्या जीवनात सुरू आहे. या चक्राला जर मोडायचं आहे तर आपल्याला याच्यापैकी कोणती तरी एक गोष्ट काय करावं लागेल, कट करावं लागेल. जसं ते माचीसच्या काडीचा प्रयोग आहे ना, सगळ्या माचीसच्या काड्या एका लाईनला लावते आणि एक काडीला आग लावते, बाकीच्या काड्या आपोआप जळत जाते. का? कारण की ते एकामेकासोबत कनेक्ट आहे. आणि जर आपल्याला ती आग समोर नाही जाऊ द्यायची आहे, तर काय करायचं आहे, आग विझून टाका काय तुम्ही. आग विझवायला जाणार तुमचा हात जळून जाईल. मग काय करणं आहे आपल्याला, फक्त एक माचीसची काडी त्याच्यातून बाहेर काढून टाकायची, बाकीच्या सगळ्या काड्या सुरक्षित. त्याच प्रकारे एनर्जीच्या, आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनेचं चक्र जर आपल्याला तोडायचं आहे, तर ह्या वेळेनं आपल्याला विचार करावा लागेल की हे चक्र जुळलं कसं आहे, आणि त्याच्यामधून आपल्याला ते एक पार्ट बाहेर काढावं लागेल, ज्याच्यामुळे हे चक्र थांबू शकते. तर कोणती गोष्ट आपल्या हातात आहे, ती म्हणजे स्वतःला बदलणे. दुसऱ्याला बदलणं शक्य नाही, एनर्जी ट्रान्समिशन शक्य नाही, विचारावर कंट्रोल करणं शक्य नाही, एनर्जीचा आपल्याला इम्पॅक्ट पडल की नाही पडल हे शक्य नाहीये. मग काय शक्य आहे, तर स्वतःला बदलणे. एक वेळा जर आपण स्वतःला बदललं, एक वेळा जर आपण एनर्जी चेंज करून टाकली, एक्झॅक्टली तेच घटना घडन जी तुम्हाला पाहिजे. तुमच्याजवळ तीच एनर्जी राहील जे आपल्याला अचीव करायचं आहे, जे आपण अट्रॅक्ट करण्याची इच्छा ठेवतो. आणि एक्झॅक्ट नंतर माहित पडेल की ती एनर्जी ते लोक तुमच्याकडे आणत आहे, तशा तशा वस्तुस्थिती, तशा घटना घडवत आहे, आणि तुमच्या जीवनात परिवर्तन आलं. चमत्कार झाला का, तर नाही. आपण आपल्या जीवनाला एक कोणत्या प्रकारे मोल्ड करू शकतो, कशा प्रकारे क्रिएट करू शकतो, त्याची कला आपण शिकलो आहे. तर हा एकच असा प्रकार आहे जो मला समजला आणि मी तो सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो. याच्या अगोदर आपण या फोटोज बद्दल बोलायचं होतं. एनर्जी जेव्हा आपण क्रिएट करत आहोत, जेव्हा आपण बनवत आहोत, तेव्हा
आता तर आपण एक प्रयोग करणं सुरू करून दिले आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एनर्जी कशी काम करते माहित पडते. पण हे काही केरलन फोटोग्राफी द्वारे काढलेले फोटो आहे. नॉर्मल वॉटर आहे बिफोर चार्जिंग, त्याच्यानंतर चार्ज वॉटर आहे आफ्टर चार्जिंग, म्हणजे त्याच्याकडे हिलिंग केल्या गेली आहे, त्याला एनर्जी ट्रान्समिशन दिला गेला आहे. दोन बॉटल मधला फरक आहे. एक बॉटल काचेच्या ग्लास मधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे लाल कलरचा आणि पिवळ्या कलरची त्याची ऑरा आहे. हे काय दाखवून राहिलं? ते सध्या निगेटिव्ह एनर्जी आणि हायपर एनर्जी मध्ये कव्हर झालेलं आहे, आणि चार्ज केल्यावर त्याची एनर्जी ग्रीन मध्ये कन्वर्ट झाली. ग्रीन म्हणजे शांतता. त्याच्यानंतर हा पेन आहे, ज्या पेनाला बिफोर चार्जिंग आणि आफ्टर चार्जिंग हिलिंग केल्यानंतर पेनाची ऑरा सुद्धा बदलू शकते. त्याच्यानंतर हा एका हे व्यक्तीचे फोटो आहे, विदाउट प्रेयर करण्या अगोदरचा फोटो आणि प्रेयर केल्यानंतरचा फोटो. म्हणजे एक फोटो ज्याला मी काही लोकांना सजेस्ट करत असतो की तुम्ही जर तुमच्या कंट्रोलच्या बाहेर गेलेली आहे कोणती वस्तू, तुम्ही एक काम करा, त्याचा फोटो घ्या आणि त्या फोटोला तुम्ही काय करा, हील करणं सुरू करून द्या. आणि फोटोला हील करताना आपोआप जो व्यक्ती आहे ना तो तिकडे हील होणं सुरू होऊन जाते. पण त्याची एनर्जी ट्रान्समिशन एवढी स्ट्रॉंग असते की एक्झॅक्ट त्या फोटोची जर तुम्ही ऑरा चेक कराल तर त्याला तुम्हाला पहिले त्या फोटोच्या पहिले म्हणजे हिलिंगच्या अगोदर जर तुम्ही त्या फोटोची एनर्जी चेक करा तर तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी दिसणं सुरू होईल, आणि त्याच फोटोवर तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी देणं सुरू करा, त्याच्यानंतर तोच फोटो पुन्हा चेक करा, तुम्हाला त्या फोटोची ऑरा चेंज झालेली दिसेल. आपल्याला असं वाटतं का फक्त फोटोची ऑरा चेंज होत आहे का? नाही, त्या फोटो सोबत जो व्यक्ती कनेक्टेड आहे ना त्या व्यक्तीची ऑरा सुद्धा काय होत आहे, चेंज होत आहे. इतकं तुमच्या एनर्जीच्या ट्रान्समिशन मध्ये healing मध्ये पॉवर आहे. ही सुद्धा रिअल माणसाची एनर्जीचा फोटो आहे, ज्याच्यामध्ये सातही चक्राची एनर्जी दिसत आहे. है ना? तुम्ही पाहून घ्या. आता तुम्हाला जर कोणाला असं वाटत आहे की खरं असते की नसते, त्या इमेज मध्ये बघा तुम्ही, डोक्याजवळ व्हाईट एनर्जी आहे, प्युअर सहस्त्रार चक्र, त्याच्यानंतर व्हायलेट एनर्जी, ब्ल्यू एनर्जी, ग्रीन, येलो, रेड, सातही चक्राची एनर्जी आहे त्याच्या बॉडीमध्ये पूर्ण पूर्ण त्या फोटोमध्ये कव्हर झालेली आहे. आणि हे आपल्या स्पिरिच्युअल जे आपले टेक्स्ट आहे त्याच्यानुसार आपण जे इमेजेस क्रिएट केल्या ऑराच्या, ही ती एनर्जी आहे. आणि आता सायन्स आपलं इतकं पुढे गेलं आहे की रिअल मध्ये पण आपण त्या एनर्जीला चेक करू शकतो. काही गोष्टी अशा आहेत जसं ह्या इमेज मध्ये दिसत आहे, एक आनंदी परिवार दाखवला आहे. काय म्हणत आहे ते की जेव्हा एनर्जी क्लीन होते, एक्झॅक्टली काय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये? खूप मोठा चमत्कार नाही होत, पण जेवढे तुम्ही लोक आहे, ज्या क्षेत्रात तुम्ही घरात राहत आहे, तेव्हा अचानक समजायला लागेल की तुमच्या घरातलं वातावरण बदलायला लागलं. तुमच्या घरातले लोक अचानक पॉझिटिव्ह रित्या ऍक्ट करायला लागले. घरातल्या तब्येती ठीक होणं सुरू झाल्या. मुलं चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहे, है ना? तुमच्या कामामध्ये मन लागणं सुरू झालं. हे सगळे जे प्रकार आहे ना हे पॉझिटिव्ह एनर्जीचे प्रकार आहे. एक्झॅक्टली त्याच्या ऑपोजिट काय आहे? जर तुम्ही निगेटिव्ह एनर्जी मध्ये आहे तर घरात कलर आणि घरातल्या लोकांमध्ये मन मिटाव असणे, एकामेकासोबत पटत नाही, बडबड होणे, शाउटिंग करणे, भांडण करणे, है ना, एकामेकाला मारणे, अन्न गोड न लागणे, ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या आहे? ज्याला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह एनर्जी. निगेटिव्ह एनर्जी मधून बाहेर पडणे आणि त्याच्यानंतर तुमच्या लाईफ मध्ये चेंजेस फील करणे. आता मी एक बेसिक बेसिक लेवलवर खूप शॉर्ट मध्ये आज ह्या विषयावर बोललो. आपल्याला काय करणे आहे तर निरंतर साधना करणे आहे. साधनेचे पण मी काही व्हिडिओ टाकणं सुरू केले. एक त्या ग्लासचा व्हिडिओ टाकलेला आहे ग्रुपमध्ये, त्याला पाहून घ्या चांगल्याने. काय सांगितलंय त्याच्यामध्ये?
एक पूर्णपणे ब्लॅक कलरमुळे किंवा निगेटिव्हिटी मध्ये भरलेलं जे पाणी आहे, ते जेव्हा आपण एका शुद्ध जलाच्या संपर्कात त्याला घेऊन येतो आणि सतत त्याची धार ज्या पाण्यामध्ये पडते, तर हळूहळू हळूहळू त्याच्यातली पूर्ण निगेटिव्हिटी रिलीज होऊन पूर्णचं पूर्ण त्याचे पाणी आहे ते काय होऊन जाते, क्लीन होऊन जाते, एक्झॅक्ट क्लीन होऊन जाते. तर आपल्याला काही मेहनत करायला लागली का, तर नाही. आपण स्वतःला कोणाच्या अर्पण करून टाकलाय, एका भगवत शक्तीच्या अर्पण करून टाकलं. ज्या वेळेस आपण त्या अं, शक्तीला, डिवाइन एनर्जीला आपल्या लाईफ मध्ये अलाउ करतो की आता माझ्या हातात काही नाही राहिला, तर तू उतर आणि मला ठीक कर आणि माझ्या जीवनात सगळं काही स्थिर कर. तर आपोआप फक्त अलाउ करणं, परमिशन देणं एवढंच आपलं काम आहे. आणि जी टेक्निक्स शिकवल्या जात आहे त्याला डेली बेसिसवर यूज करणे. आपल्याला खूप सारे कामं असते, अभ्यास करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे, जॉबवर जायचं आहे, घरातले कामं करायचे आहे, सगळं काही करायचं आहे. पण आपल्या जीवनामध्ये खूप सारा असा पण वेळ आहे ना, जो खूप फालतूपणे वाया जाते, त्याच्यावर आपलं लक्ष नाही राहत. ज्या दिवशी आपण त्या टाइमवर लक्ष देणं सुरू करून टाकतो, तर इझी आहे आपल्या जीवनातून 1 तास वाचवणे आणि त्या 1 तासात प्रॉपर साधना करणे. त्या साधना जितक्या वेळेपर्यंत निरंतर एकाच वेळेवर एकाच प्लेसवर बसून जर आपण करणं सुरू केली, तर हळूहळू हळूहळू लक्षात येईल का तुमच्या जीवनात खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या अचानक चेंज होणं सुरू होऊन गेल्या. त्याचा काय प्रभाव काय आहे त्या गोष्टीचा, की तुम्ही पॉझिटिव्हिटीला एक्सेप्ट करणं सुरू करून दिलं. पुन्हा पुन्हा वेने करू शकतो आपण, ग्रुप चॅन्टिंग करू शकतो, ग्रुप मेडिटेशन करू शकतो, पर्सनल प्रेयर करू शकतो, मेडिटेशन करू शकतो, चॅन्टिंग करू शकतो. हे सगळे काही प्रकार कशाचे आहे, साधनेचे. प्रत्येक प्रकारे तुमच्या शरीरातले पंचतत्व बॅलन्स होणे, सप्तचक्र बॅलन्स होणे, तुमचे पितृचा जो टच तुमच्यासोबत झालेला आहे तो टच तुमचा क्लीन दूर होऊन जाणे, निगेटिव्ह एनर्जीचा टच दूर होणे, ह्या सगळ्याच्या सगळ्या घटना एक वेळा आपण साधना सुरू केली, सगळं काही क्लीन होणं सुरू होऊन जात असते. आता जे काही 1-2 जण आहेत, काय ज्यांना पण प्रश्न विचारायचा आहे ते विचारा थोडं. आणि एक काम करा, हे झाल्यानंतर मी लिंक प्रोव्हाइड करून दे, तुम्ही जाऊन त्याच्यावर शांततेनं प्रत्येक टॉपिक बघणं सुरू करून द्या. साधना कशी करायची, साधनेची पूर्वतयारीपासून है ना, तर शेवटपर्यंत मी आता जेवढं काही बोललो आहे ना, याचं पूर्ण डिटेल मध्ये एक एक पॉइंट टू पॉइंट इमेजेस सहित मी व्हिडिओ बनवून ठेवले आहे. ते सगळेचे सगळे तुम्ही पहा, तुम्हाला पूर्ण लक्षात येऊन जाईल, खूप साऱ्या गोष्टी लक्षात येईल, काही फ्युचरसाठी तुमच्या गोष्टी लक्षात येईल, है ना. जे आपण कोण्या पद्धतीने वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ते सगळं काही त्याच्यामध्ये मी एक्झॅक्ट मेन्शन केलेलं आहे. साधना करण्याच्या अगोदर कशी प्रिपरेशन करायचं, साधना केल्यानंतर काय करायचं, त्या पण गोष्टी मी त्याच्यात ऍड केलेल्या आहेत. तर चांगल्याने तुम्ही शांततेनं सगळं डिटेलमध्ये तुम्ही बघा. हं? आणि आता कोणाला काही प्रश्न विचारायचे आहे ना, ते विचारून घ्या. दादा, उद्याची साधना होईल का मग दुपारी? हा, होईल ना, काऊन नाही. नाही, कमी लोक आहे म्हणून विचारलं. हा बघा, आता लोक कमी राहो नाही तर काही राहो, आपण आपलं घ्यायचं, आता ज्याच्यासोबत असलं त्याला भेटत जाईल, नसलं त्याला नाही भेटत जाईल, बरोबर. वेट करा, है ना. बर, ठीक. आपली सुरुवात आहे आता, फर्स्ट सुरुवात आहे, ते याला आपण काही निगेटिव्ह वेनं नाही घेऊ, ब्रेक नाही करू, कारण की काही जुनी लोक आहेत ज्यांना साधना करायची इच्छा आहे. आता इथं विषय पैशाचा नाही आहे की आता कोणी आहे नाही तर कसं होईल. आपण आपल्याकडून प्रयत्न करत जायचे, बरोबर जुळत जाईल मग लोक. हॅलो दादा. हा, बोला ना. मी काय म्हटलं, उद्या किती वाजता साधना आहे? माझा विचार आहे 12 वाजतापासून सुरू करायचा.
किती वाजता? 12 साडेबारा असा एक टायमिंग घ्यायचा आहे. अच्छा, आणि त्याच्यानंतर 2-2.5 तास चालेल ते साधना. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. कारण उद्या मी मोर्शीला आणि वरुडला माझा राऊंड आहे, तर म्हणून म्हंटल की किती वाजता आहे बसादना. नाही, तेव्हाच आहे, दुपारीच तोच वेळ. आहे. ठीक 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 आहे. ठीक आहे. हा. हा एक इमेज आहे, याला बघा. वीक ऑरा आणि पॉझिटिव्ह ऑराचा डिफरन्स दाखवला आहे. मेडिटेशन करण्या अगोदरची स्थिती आहे, ज्याच्यामध्ये रेड कलर येलो कलरचा ऑरा खूप मोठा आहे आणि हिरव्यापासून तर व्हायलेट आणि व्हाईट पर्यंत ऑरा कमी कमी होत गेलेला आहे. आणि जर तुम्ही आफ्टर मेडिटेशन जर ऑरा बघत आहे, तर रेड आणि येलो ऑरा तर खूप दूर झाला, विस्तारित गेला, पण व्हाईट, व्हायलेट, ब्ल्यू ऑराचा जर सर्कल बघत आहे, तिथे खूप स्ट्रॉंग झालेला आहे. है ना? तर ह्या एक रिअल इमेज आहे, ज्याच्यामध्ये ऑरा सप्तचक्र मेडिटेशनद्वारे किंवा साधनेद्वारे कशा प्रकारे चेंज होते ते याच्यामध्ये दिलं आहे. है ना? आता हा एक पुन्हा एक ऑराचा फोटो आहे, ज्याच्यामध्ये हेल्दी ऑराचा इमेज आहे. त्याच्यात तुम्ही पाहा तर व्हायोलेट आणि व्हाईट ऑरा खूप मोठी आहे. इम्बॅलन्स ऑरा पहा, त्याच व्यक्तीची ऑरा आहे. इम्बॅलन्स फॉर्म मध्ये कसं आहे, डिस्टर्ब आहे पूर्णच पूर्ण, आणि बॅलन्स हेल्दी ऑरा मध्ये पाहा तर पूर्णपणे बॅलन्स आहे. हे रिअल इमेजेस आहे. तर आता आपण असं म्हणू पण शकत नाही का एक्झॅक्टली ऑरा असते की नसते, की खरोखर निगेटिव्ह ऑरा असते, डिस्टर्ब ऑरा असते. फोटो सहित आहे सगळं काही, है ना. हार्ट प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीला, तुम्ही बघा त्याच्या बॉडी पार्टवर हार्ट एरियामध्ये खूप जास्त रेड आणि येलो कलरचे स्पॉट आहे. ते काय दाखवत आहे, हीट दाखवत आहे त्याच्या बॉडी मधली. एक हाय ऍसिडिटी व्यक्ती आहे, ज्याच्यामध्ये त्याला टोंगळे दुखीचा त्रास आहे, घुटणे हाडं दुखण्याचा त्रास आहे, इन्फ्लेम आहे, सुजन आहे त्याच्या हड्डींवर. ते पण तर लाल कलरची एनर्जी खूप जास्त झालेली आहे त्याच्या बॉडीमध्ये. ती सुद्धा पुन्हा काय दाखवत आहे, पित्त दाखवत आहे आणि हीट दाखवत आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, ह्या डिसाइड करत आहे की आपण काय क्रिएट करतो आणि आपल्या जीवनात कोणत्या कोणत्या प्रकारच्या घटना घडून राहिल्या. आणि जर आपण त्या एनर्जीला चेंज करू शकलो तर काय होऊ शकते.